तर पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी ती म्हणजेच अमेरिका इस्रायल मिळून इराणवर हल्ला सुरू केला याची झळ आता भारतापर्यंत पोहोचली आहे। सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। अमेरिका मिळून जे इराणवर चाललेला आहे हा याची झळ आता भारतापर्यंत पोहोचलेली आहे। हे या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे परराष्ट्र धोरण यांचं डोकंच नाहीये, परराष्ट्र धोरण कसं असावं चालवावं। त्यामुळे एकूणच हे सगळं आपण पाहिल्यानंतर अरे ज्या देशाच्या पंतप्रधानांना एवढं त्यांचं इंटेलिजन्स फेल्युअर असेल की ते 2 दिवसानंतर वार होणार आहे तरी ते जाऊन इस्रायलला सांगतात, तिथे भाषण करून येतात कि इस्राइल हमारा बाप है, हिंदुस्तान हमारी माँ है और हम लोग इस्राइल के साथ हैं, ऐसा डिक्लेअर करके इनको ट्रॅप किया गया। आता ते अमेरिकेने सांगितलं की रशियाकडून तेल घ्या, पण ते 30 दिवसाच्या पलीकडे नाही। म्हणजे आमच्या भारताचा आता आदेश देणारा, भारताला चालवणारा कोण आहे तर अमेरिका आहे, अशा प्रकारचा निर्णय आणि निर्देश अमेरिका देतात। कोण लागलाय तो ट्रम्पचा? कोण आहे ट्रम्प? त्याच्या भरोशावर आम्ही चालायचा, त्याच्या इशाऱ्यावर आम्ही चालायचा। आणि हे सगळं जे काही चाललंय यामध्ये एकूणच भारताला अधोगतीचे इशारे आहेत असं मला वाटतं।